बघून जरा तरी वाटतंय का, की या पनीरच्या ग्रेव्हीमध्ये आपण कुठलंही वाटण बनवून घातलेलं नाहीये. तरीही मस्त ग्रेव्हीचं पनीर असं तयार झालंय आणि जगातली सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे पनीर ग्रेव्ही बनवण्याची. बऱ्याचदा आपण हॉटेल स्टाईल या ना त्या वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने पनीर बनवत असतो. पण या पद्धतीने बनवून बघा, चवीला अप्रतिम होतं आणि फक्त 7 ते 8 मिनिटात हे बनवून तयार होतं. या पनीरला मी हॉटेल स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळतं तसं म्हणणार नाही. अगदी घरगुती पद्धत आहे, पण चवीला अप्रतिम लागतं. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि काही मिनिटात तयार होतं. त्यासाठी खूप काही साहित्याची गरज नाही आहे. कांदा घेतला आहे, ढबू मिरची घेतली आहे आणि पनीर घेतलं आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा नाही आहे, अशा पद्धतीने सोलून घ्यायचा आणि ढबू मिरची पण चौकोनी याची आपल्याला काप करून घ्यायची आहेत. आणि पनीर तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तसं हे कापून घेऊ शकता. इथे मी दही घेतले 2 कप. त्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. हे दही घेत असताना आंबट नसलं पाहिजे दही. आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 चमचा. लाल तिखट 1 चमचा. धणेपूड 1 चमचा. जिरेपूड अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. थोडीशी कसुरी मेथी मी अशीच घातली आहे. थोडीशी भाजून हातावरती चोळून सुद्धा वापरू शकता. पाव चमचा हळद घातली आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता यामध्ये तेल घालायचे. एका बाजूला मी 2 चमचे तेल गरम व्हायला ठेवलं होतं. 2 चमचे घालत नाही आहे. फक्त 1 चमचा तेल मी यामध्ये घातलं. आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं. दही आहे त्यामुळे चांगलं फेटून घ्यायचं आहे. दही, यामधले मसाले हे सगळं मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये जे आपण कापून घेतलेली ढोबळी मिरची, कांदा, पनीर आहे ते घालायचं. मिक्स करून घ्यायचं अलगद हाताने. बऱ्याचदा पनीरचे तुकडे होतात असं मिक्स करत असताना, त्यामुळे जपून मिक्स करायचं. वेळ असेल तर 10 मिनिटे बाजूला ठेवा किंवा डायरेक्ट बनवलं तरी चालेल. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, 1 चमचा बटर घालायचं. नुसतं बटर घातलं तर बऱ्याचदा कढईमध्ये ते करपतं लगेच, त्यामुळे आधी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घातलं. फक्त बटर वापरू शकता. 2 मिरचीचे बारीक बारीक केलेले तुकडे घातले आणि हे मॅरिनेट केलेलं किंवा मसाल्यामध्ये मिक्स केलेलं हे पनीर घालायचं आहे. कमी गॅसवरती 1 मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले आपण आधीच दह्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे आत्ता इथे घालण्याची काहीच गरज नाही आहे. आता फक्त यावरती झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटे फक्त हे शिजवून घ्यायचं. यापेक्षा याला जास्ती शिजवायची गरज नाही आहे. आणि याच्यासोबत मी गरमागरम फुलके बनवते. हे असे तूप लावलेले फुलके अशा भाज्यांसोबत खायला छान लागतात. त्यामुळे फुलके बनवलेत. पाहिजे तर चपाती बनवू शकता. मागच्या गॅसवरती भाजी शिजते. पनीर शिजेल इतपतच हे भाजी शिजवून घ्यायचे. 7 ते 8 मिनिटामध्ये व्यवस्थित शिजतं. छान असे फुलके देखील तयार झाले आहेत. आता भाजी बघूया. कशी मस्त दिसते ना आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते ग्रेव्हीची भाजी किंवा ग्रेव्हीचं पनीर. अगदी सेम तसं दिसतंय आणि टेस्ट पण खूप जबरदस्त लागते बरं का. फक्त दही आंबट घेऊ नका. भाजी तयार झाली आहे. शेवटी आता घरची मलाई फेटून यामध्ये घालायची आहे. मलाईमुळे काय होतं, दह्याचा थोडासा आंबटपणा पण कमी होतो, टेस्ट छान लागते. कोथिंबीर घातली. मस्त जबरदस्त बिना वाटणातली जगातली सगळ्यात सोपी ही पनीरची भाजी तयार आहे. मी सांगते म्हणून एकदा बनवून बघा. चवीला जबरदस्त अप्रतिम अशी लागते. कशी वाटली तुम्हाला ही पनीरची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी पटकन ही तुम्ही बनवू शकता. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.